तर भावांनो, जसा मी 15 दिवसाआधी मी राजुरा रोडावर जो ऍक्सिडेंट झालेला होता ते एक व्हिडिओ अपलोड केला होता. आता काल आणखी एक अपघात घडला तिथल्यामध्ये. एसटी चालकांनी जास्त स्पीड मध्ये गाडी चालवून ऑटोला धूस मारली आणि पॅसेंजर होते त्याच्यामध्ये. ते सर्वजण जागीच ठार झाले. त्यातले 3 व्यक्ती राहिले. रुग्णालयामध्ये त्याला भरती करण्यात आलं. तर आपले सुशील दादा मिळले इथल्यामध्ये. तर सुशील दादा 2 शब्द काही बोलणार त्याच्यावर. कुठलाही मार्ग असो, त्या मार्गावर आरटीओ असते, आरटीओची नियमावली असते. नियमावली हे सर्वांसाठी सारखी असली पाहिजे. त्या प्रकारे काही सरकारी वाहन असन तर त्याच्यासाठी वेगळी आणि साध्या चालक असो तर त्याच्यासाठी वेगळी. हे कुठंतरी आरटीओची चुकी आहे. जर शिवाय हे बसनं जर आज 5 व्यक्ती मरण पावले आहे तर त्या 5 व्यक्तीचं आज कोणीतरी वाली आहे. कारण की कोणाचे आई गेले, कोणाचे वडील गेले, कोणाचं बाळ गेलं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. आजपर्यंत वरुड शहरातली सर्वात मोठी हादरणारी गोष्ट आहे. म्हणजे या गोष्टीमुळे संपूर्ण वरुड तालुका आज कुठंतरी दुखात आलेला आहे. मी हेच म्हणन की आरटीओ याने आपला नियम सर्वांसाठी समान ठेवलं पाहिजे. तो सरकारी गाडी कुठलीही असो, कुठल्याही विभागाची असो, त्याच्यासाठी सारखी आणि ऑटो चालकासाठी सारखी. आज ते 5 लोकांचा मृत्यू झालाय. त्याच्यामुळे सर्वप्रथम मी आरटीओ याला दोषी ठेवन. कारण की एवढ्या वेगानं जर गाडी होती आणि जर तेच गाडी स्लो मध्ये असती तर कुठंतरी त्याले 5 लोकांचा मृत्यू झाला नसता. थोडक्यात त्या गोष्टीमध्ये कुठंतरी ते हानी टाळली असती. भावांनो, तुम्ही जर अगर रोडावर चालता ना तर थोडं आजूबाजूला आणि सुरक्षित गाडी चालवा आणि हळू गाडी चालवा. आणि खास करून तिथल्यामध्ये राजुरा रोडवर तिथल्यामध्ये उड्डाणपूलचं काम चालू आहे. तर तिथल्यामध्ये हळू आणि सावकाश गाडी चालवा. जय महाराष्ट्र.